आदिमायेचा वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य अशा माणसाच्या जन्माला येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. स्वराज्य स्वराज्य म्हटलं तर स्वराज्याचे 3 कोण अगदी वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज. आणि खरोखर प्रश्न असा पडतो की यामध्ये जिजाऊंचे नेमके स्थान कोणते. आणि हे 3 कोण जोडणारी एक समान रेषा येते आणि ती समान रेषा म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब. जेव्हा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांबरोबर जिजाऊ मासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा त्या त्याग आणि समर्पणाचे एक मूर्तिमंत प्रतीक म्हणून उभे राहतात. जेव्हा स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांबरोबर जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या त्याग अखंड स्त्रोत म्हणून उभे राहतात. आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांबरोबर जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या आजीची वात्सल्य मूर्ती, दुधापेक्षा साईच अप्रूप वाटणारी आजी म्हणून त्या वात्सल्याचा कमंडलू घेऊन, त्या वात्सल्याचा मंगल कलश घेऊन आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून जिजामाता उभ्या राहतात. राष्ट्रमाता जिजाऊंनी या स्वराज्याला काय दिलं? राष्ट्रमाता जिजाऊंनी या स्वराज्याला संस्कार दिला, नीतिमत्ता दिली. राष्ट्रमाता जिजाऊंनी या स्वराज्याला ते नैतिक अधिष्ठान दिलं, ज्या अधिष्ठानामुळे परस्त्री मातेहूनही सुंदर वाटू लागली आणि परस्त्रीला माता मानण्याची भावना मनात जागी झाली. जिजाऊ ह्या देववादी नव्हत्या तर जिजाऊ ह्या प्रयत्नवादी होत्या. म्हणूनच तर मसुद्दीपणा, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा मिळून सुरेख संगम बनलेला म्हणजे राजमाता जिजाऊ. त्या काळी शेतकऱ्यांची अवस्था महाभयंकर होती. पिकवावं आपण पण कणगी मात्र बादशहाने भरावी आणि घाम गाळावा आपण पण पोट भरू नये अशी दैवी अवस्था जिजामातांना बघवत नव्हती. म्हणून त्यांना असा या अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता. म्हणून त्यांनी शिवबांना असे संस्कार दिले. अशा या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. पुन्हा एकदा जिजाऊंना अभिवादन करते व थांबते. जय